गरमा सुमसाम आहे बाई. हा ना, कोणीच दिशी राहणार नाही. अक्काना चप्पल दिसणार तर अजून मी बी. व रेखा, रेखा अक्कान ते घेत ना. रेखा भी वकार आधी राहिनी मी. मोरेत जायसन देखू दे जरा. रेखा आओ, बोलाओ मावशी. आई ते आंघोळले घ्यात. लेट उठण्यात थोडा. तसं मग ते लक्झरी मा काय झोप लागस का. म्हणून ते मान पाठ दुखाड राहतात. 4 वाजता नाही घ्यात त्या ते. मग झोपण्यात थोडा वेळ म्हणतो उठ जात 8-9 वाजता. अन्नाला काय चैन पडस अन्न घ्यात. अण्णा तर झोपणारच नाही उन्हात. मग लगेच म्हणे दूध शेका चहा पाणी करी. अंगण बिंगण जाडी जुडीन म्हणे मला पांटी दे रेखा म्हणे. आंघोळ बिंघोळ करीनी म्हणे बहीण मला एक भाकर टाक दे. 7 वाजता तिथला अण्णा डायरेक्ट वावर मा म्हणतो. असं का नाही आमना अण्णानं. ओ म्हणे माय ओ अण्णानं तसं शिवी. 4-5 दिन मोडी उन्हात त्या. मग अण्णानं जीवले शोधणं विजेल ते म्हणतो. इथला दिन अण्णा कोठेच राहायला नाहीये. तिथे बहीण घर होतं आणि बेटा देवस्थान देखा होतात ना, म्हणून अण्णा राहणार गडीमडी. आणि नेमकं म्हणजे बंटी दादा आडे होता नाही ते अण्णा राहताच नाही. तेच म्हणतं निरोपीचारी येऊ माय म्हणतं पण बहिणी आडेर ना अक्काले. ते अक्का म्हणतं एवढा टाइम ते काय जपाव नाही. 10-11 वाजची घ्यात. ओ माय त्या उन्हात ना अशा ताई. अशा मावशी बीएस अशा ताई बीएस म्हणून तोंड माराग नका दर्यात. काय नाही माय मला काय राग नाही हो बाई. या उन्हात ना अण्णा नाही त्या ते लगेच आवाज मा उठी घ्या म्हणतो. आणि अशा टक पाडी दके आणि असा लटकी गया बाई. सोडता सोडे नाही तिथं वैसा तो आहे ना आई जोडे किना किना 6 वाजा लागून किना मग आणि मग आई पाच झोपणार. इथला बेरट पोरे आहे. मग कतकरे तो अक्कानं बोलणं चालणं धरणं त्याला खावाणं पेवाणं बेटा अक्कानं हातनं रास कतकरे तो. कधी चालणे कधी जाणू मला सोडीस नाही असं. बी आपले वाटाच लेकरून जातले काय समजस. पण जेवढं लेकरच समजस ना तेवढं आपल्या बी समजत नाही. मग लेकर का हुशार राहतच बी. आणि आते नाते जास्तीच हुशार शेताव. ना बोलतो बाकी दे दकस आम्ही वाईन तिसे आंघोळ वहिनी काय. बसा ना अशा मावशी बसा. गडीमा ताई गडीमा मावशी. मग बोलता भारी भारी नाता लावस तुम्हाला नाही का. जे तोंड माहीस ते बोललेस काही नका राग धरायचा. पहिले सांग म्हणे दकस आम्ही बला सांग तिस नंतर रिसू ना मग उशीर लागे ते जाऊ दे करू दे आंघोळ. उनू आशा दमदर उनू उई गे पातेच निशिरांत हो माय. ओ माय अंगण जडता जडता दे का माय म्हणता कांते ही घेत गडे. आणि काल दिन रेखान जोडे बी गटका भरबट नो पोऱ्या दरी बटेल होती ती वट्टावर. पोऱ्या रायनी ते लाईन जायला ती संध्याकाळले मांदारामा तो पोऱ्या रायनी बी. मग म्हणतं बट वट्टावर काट पाडीन बट म्हणतं मी बटस्तून जोडे. ती बटे नाही गावडी राहते ती म्हणतं काय बाई राहीन अक्का काय लाल बोली मी शे ना म्हणतं. मग त्या मग काय वय ना लेकरू शे लेकरून करता बटणं बी पडस काय मोठी गोट शे. तेच दा मग मी तिला तेच बोलनू. मग गटकावर बसनी मग लाईन उनी 7:30 पावणे 8 लाईन उनती. तो अंधारा माने सा क्याव 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 करे तरास दी रांता तिले. त्याला आती मग बटणू लाल्या गुल्या मी काय रेखा काय आको गटकावर मग जडा माय उनी जडा माय बटणी. मग मी बी 9 वाजाल खिचडी टाकी काल दिन. आणि मावशान खिचडी टाकी मग तुम्ही हुशार नाही आको तू कवडी हुशार मग. मला काय याद बी ते आमावस ना हो माय म्हणून ते माहिती तुमले साधा वया कारभार. चांगली हुशार शे तू. नाही जा जात काय म्हणे मग छोट्या बहीण तब्येत चांगली का मग. आणि मन खुशी काय म्हणस खुशी खुशी गण खुश शे बी. चांगली चांगली करसीन ती ना गुरु गुरु आवरे जास चष्मा लाग गया तिल बी. छोट्या बाईला चष्मा लागेलच होता खुशील बी लाग गया. असं का माय ताई नरसबाई दिससी मग. मग मजाने वेगी ना तब्येत मजाने वेगी तिने बी मस्त वेगी. गंगान पोरने बी तब्येत मजाने बी जायला बी चांगलं आहे पोट बीट बी
होय बरा ना शे म्हणे आते माव मा रायजा तिने बी साडी दिली माले जबरदस्ती माय होती ना आज सासू त्याच्या रावण्या करे म्हणे जेवण करीनीच जा गया कल्ली कल्ली बोले म्हणतो दल्ली नाही साधं काम मग तुम्हाला डबल नातं बी जास ना मग आता ना आपल्या गंगाताई कटाईन बी आणि तुम्हाला आता मासे ना तू जवाई बी तेच ना राहायचा त्यात ना मग पोरा घरीतला आग्रह करा तिथे माय हो तू नानांच्या आणि पाणी काहीच नेली तर आणि तडेच छोट्या व्यान टिकरी रास ना तीच बिल्डिंग मासे खाले तडे चहा पाणी नाश्ता पोहे कर काही ती बहिणी लाडू बांधेल होता तुडीन जायना लाडू पोहे काय शेव असं तसा नाश्ता तडे वही घ्या लगे लक्ष आडी दिदी मग कसाल खावाई मग काय ते काय जिरस का मग तडे पाणी नेईन काहीच नेली तर दिदीन घर तरी तीन जबरदस्ती मग साडी दिदी आको निसानी म्हणे अक्का सांगे कशी मस्त आहे गंगा नांडेर बी मस्त आहे बी भारी घर ना 2 बेडरूम एवढा मोठा हॉल शे किचन फर्निचर बट्ट ओके मस्त घर आहे छोट्या बाईनं बडा तिने अजून लेतीन त्या विधी रे दारे लग्न ना खर्च ते मग पुन्हा मागाय शेवी नाको आपण काय कोणला सांगा ना त्या सध्याच ना बजेट आको दाखला अंडोर लग्न करतील छोट्या बाईनं गावले गणे वावर बिगाभरी की तरी तडे एवढं मोठं घर लिहिली 3 बर्तन किती छोट्या बाई काय आज बी अर्धी रातले घरली तडे तेच ना मग काय नाही अंडोर करी पहिले लगीन मग घरली मग त्या हिसाब तिनं लिही ना मग कशा राहतीस काय राहतीस बोल ना तू ना छोट्या बाईने घर लिहिले बिन म्हणे आते इथला पैसा भाडा मग लाईट बिल भाडं तोडं करीनी 12,000 रुपये येतच म्हणे मग 2,000 ते लाईट बिली जास म्हणे आणि काय मेंटेनन्स रासा कोतटे हो माय 1,000 रुपये मेंटेनन्स म्हणतस त्याला काय म्हणतस मला ते बोलता बी येत नाही ते म्हणे 9,000 भाडं मग घर बी मोठं येणार म्हणजे ना घर बिरशे मग कमाई बी तशी आहे ना बी दोन्ही पोरे तो भाऊ मग गणत्यास 1-1.5 लाख ने आवकशे घेत ते घेत 10-12,000 मग काय शे एवढी मोठी गोट तेशी रे का चहा ठेवते म्हणजे आणि मस्त पैकी चहा करवीन काय नाही अशा घरते घरच रास माकडे कुठेच भाग नाही देस पण कसं हे देवस्थान बी तर काय घ्या जेजुरी तर केलं होती नाही आळंदी देऊ तर केलं होतं नाही आणि बाई 12 ज्योतिर्लिंग शाही भीमाशंकर तेव्हाची महत्वानं होतं या महत्वानं कामे होई घ्यात बुवा आणि छोट्या बाईला बी तर काय घे या अशा त्या ते सांगे ती दक्षूत म्हणे 18-19 तारीखले काही सुट्टी शे म्हणे तर दक्षू म्हणे सांगे काय झालं काय करस नाही पण खुशी मजा आणि रास ना मग चांगली रास ना काय तडे 2 जणी राहतीस घर तिनं बी चालाय ना म्हणे जाब नाही करता तटे देऊन म्हणे परीक्षा सांगी राहते तिने लागे जाय ती बी छोट्या बाई डायरेक्ट सांग म्हणे म्हणतो दका छोट्या बाई तुमना जीव माटे काना आणि ती पोर दका बाहेरनं काम करी का घरमा करी म्हणजे आणि बाईला आले आणि म्हणतो 1,000-2,000 जायत का ना तुमले बी शांती तिल बी शांती म्हणतो म्हणजे आणि घर पुसाले जाळाले आणि कपडा असले भांडा असले बाईला आले आणि म्हणतो राई रांधानच एक टाइमनं खुशी रांधलेत जाई एक टाइमनं तुम्ही रांधलेत जा ना म्हणतो असं सांगेन बेन मी ते माय पठाण्यास मोडून यात मग मग रीतनी काय माय मरणी बरोबर शा ती पोर बी 2 पैसा कमाई टेन्शन नस काम रास कॉम्प्युटर मारी मग आणि ती काय करीस नाही आवरी आणि आई बी कसं आहे नागेन वहिनी ना तेच नाही म्हणजे आसक्त वेगळी ती छोट्या बाई मग तरी फिरणी ती आमना सांगे तो भावले सुट्ट्या भेटतीत नाही बरोबर आहे ना चला बाई चला उमाची आटेले ना बटना उभी नुबी शेत उभी मी बी येडवायला उभी नुबी बस अशा मावशी चालय राहून बसा ना जाऊ नका